नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आपण बघू शकता आज शुभम नाटे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण पाडे या गावामध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शुभम शंकर नाटे, गाव पाडे, तालुका दिंडोरी. तर आपण बघू शकता का आज आतापर्यंत आपले जो समजा 2 फ्लॅश झालेले, तर तिथं किती उत्पादन आणि माल किती निघाला आहे? आपलं आता जवळजवळ 3.5 लाख फॉर्म बसले होते. आतापर्यंत आपला 70 टन माल निघालेला आहे. सेकंड फ्लॅशमध्ये आपला 70 टनपर्यंत माल गेलेला आहे आणि हा तिसरा फ्लॅश आपण बघू शकता लावलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि जवळपास आपण चौथ्या फ्लॅशची पण तयारी करणार आहे. हे बघू शकता चौथा फ्लॅश आपण असं वरती पंचिंग पण केलेलं आहे. त्या हिशोबाने मालाची क्वालिटी बघू शकता आपण. आणि ह्या पावसामध्ये आपण बघू शकता का पेरूचं चांगल्या पद्धतीने आपण नियोजन किंवा आपल्या शेतकऱ्यांनी नियोजन चांगलं केलं आहे. आणि बघू शकता का आतापर्यंत किती माल गेलेला आपण त्यांची चर्चा करणार आहे. आतापर्यंत आपला 70 टन माल गेला आहे. तर पहिल्या फ्लॅशमध्ये आपण पहिल्या फ्लॅशपासून तर आता समजून घ्या थर्ड फ्लॅश आला आणि सेकंड फ्लॅशपर्यंत किती खुडे झाले आपले? आतापर्यंत आपला आता 5वा खुडा चालू आहे. पहिल्या खुड्यापासून आपल्याला तर भाव माहीत असतील तर आपण सांगू शकता का? पहिल्या खुड्याला आपल्याला सरासरी 30 रुपये भेटला होता. दुसऱ्या खुड्याला आपल्याला 23 रुपये भेटला होता. आणि तिसऱ्या खुड्याला रेट डाऊन झाले होते. त्याच्यात आपल्याला सरासरी 20-21 रुपये पडले होते. तर 20-21 रुपयाच्या याच्यामध्ये जे भाव आपल्याला डाऊन झाले तर तेव्हा आपला माल किती गेला होता तरी एक अंदाज? आपला जवळजवळ 23 टन निघाला होता खुड्याला. तो आपला सरासरी 20-21 रुपयांनी गेला होता. आणि नंतरून चौथा खुड्याला आपल्याला रेट वाढला होता. सरासरी 26-27 रुपये पडला होता आपल्याला. तो पण 23 टनाच्या आसपास गेला. 23-24 टनाच्या आसपास. आणि आता हा जो चालू आहे आपला चालू आहे तो 5वा खुडा 36 रुपयांनी चालू आहे. तो जवळजवळ 10 टन निघाला. आणि अजून थोडा बाकी अजून जवळजवळ 40-50 हजार फॉर्मचं हार्वेस्टिंग बाकी. ते दिवाळी नंतर हार्वेस्टिंग. आपण बघू शकता मित्रांनो, हा जो माल दिसतोय आपल्याला तिसरा फ्लॅशचा आपण केलेला आहे. इथं फॉर्म कमी लागलेलं आहे आणि चौथ्या याची पण आपण तयारी ठेवली जेणेकरून आपण तैवान पिंगचा प्लॉट या. कारण आपल्यालाही माहिती आहे का जसं जसं आपण काम करणार त्या पद्धतीने आपल्याला याच्याकडनं चांगल्या पद्धतीने आउटपुट निघणार आहे. पण काम करण्यावर आहे, शेतकरी त्या पद्धतीने काम करतोय. आणि चौथ्या फ्लॅशची पण तयारी दर्शवलेली आहे. आपण इथं बेसल डोस पण भरणार आहे. तर बेसल डोसमध्ये तुम्ही काय घेणार आहे आता सध्या? बेसल डोसमध्ये आपण 10-26 बोरॅकॉल सॅट्राइट अल्पागान फॉर्म घेणार आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकता मित्रांनो, आपण एक अशा स्वरूपाचं नियोजन केलेलं आहे. आपण बघू शकता का तैवान पिंगमध्ये त्यांचं रेड डायमंडचे जे 5 झाडं लावलेले ट्रायलसाठी आपण बघू शकता अशा पद्धतीने सेटिंग आहे. त्यांनी ट्रायल घेतलेली आहे. आणि प्लस पॉईंट असा आहे का त्यांनी जवळपास 2.5 एकर रेड डायमंडचं त्यांनी नियोजन केलेलं आहे ते नवीन प्लॉटमध्ये. आणि फ्लॉवरिंग अवस्था आहे. सेटिंग बघा इथं ट्रायल चालू आहे रेड डायमंडची आपली जवळपास 5 झाडांवरती. मागच्या वर्षी जवळपास आम्ही याच प्लॉटमध्ये लावलेलं होतं. आणि 2.5 एकरचं प्लांटेशन आता केलेले आहे. जवळपास आता किती महिन्यात झालेले ते? 2 महिन्याचं. 2 महिन्याचं रेड डायमंडचं तिकडं प्लॉट आहे 2.5 एकरचा. किती झाड बसले? 2200 जागा हा दिल्लीला दिलेला आहे. जागेवर 36 रुपये चालू आहे. जवळपास 70 टन माल झालेला आहे. क्वालिटी बघू शकता आपण अशा पद्धतीने मालाची क्वालिटी.